महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. तर मंडळी, सध्या आपण बावधनचं बगाड या निमित्त बावधनमधली वेगवेगळी मोठ्या मापाची सुंदर बैल पाहण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी सध्या आज बावधनमध्ये आपण बैल पाहत असताना, बावधनमधल्या मुलाखत घेत असताना त्या बैलांचा सराव कसा घेतला जातो हे देखील पाहण्यामध्ये एक वेगळाच थरार असतो. शेतकरी जे आहेत ते बैलांना गाडीला शेतीला तर झुपतच असतात, त्या व्यतिरिक्त त्यांच्या वावरामध्ये टायरला झुपणं आणि त्याचबरोबर लाकडाला झुपणं असे वेगवेगळे ते सराव घेत असतात. सध्या आपण अजून बरेचसे शेतकरी आणि बावधनमधली एक गोष्ट विशेष जर म्हणलं तर बरेचसे आजूबाजूचे शेतकरी एकत्रित येऊन सराव घेणं हे करणं या बऱ्याचशा गोष्टी करत असतात. आपण त्या मालकांच्या दावणीला जाऊया, कारण या बैलांचा सांभाळ, यांचा जातीवंतपणा, त्यांची शरीरयष्टी या बाबतीत बावधनचं एक वेगळं नाव महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. बाबा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि आज कशा प्रकारची बैल तुम्ही बगाडानिमित्त सांभाळत असतात ती माहिती द्या. संभाजी महादेव पिसाळ, बावधन. तर बैल आम्ही अशी सांभाळतो की खुराक बिराक देऊन वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा व्यायाम देतो त्यांना. शेतीत लाकूड, टायर, गाडी, बैलगाडी अशी पळवतो त्यांना, हुंडक शिकवतो आम्ही. त्या पद्धतीने ते देतो आम्ही सराव. आता तसं पाहायला गेलं तर बगाडाला आम्हाला खिलार बैलांच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच बैल दिसत नाही. याच्यामध्ये खिलार असण्यामागं काही वेगळं कारण आहे का? वेगळ्या वेगळ्या जातीची बैल आहेत. खिलार जरी असली तरी कोसा खिलार, धनगर खिलार, गावठी बैल अशी 2-4 प्रकारचे आहेत जातीवंत बैल. आता आम्ही जी बैल पाहतो, आता बरीचशी मोठ्या मापाची बैल आहेत. आता तुमचे वडील असतील, आजोबा असतील, त्या काळात याच्यापेक्षा मोठी बैल असायची का? नाही, त्यावेळेला एवढी देखणी बैल नव्हती, गावठी होती, पण लय जोराने काम करणारे. त्यांना खुराक बिराक देऊन लय तयारी करायची, आमच्यापेक्षा बी जास्ती तयारी करत होती. हा मंडळी, या बाबांनी एक गोष्ट आपल्याला एक खूप महत्त्वाची सांगितली की जुन्या काळातली बैल मोठी जरी नसली तरी मोठ्या ताकदीची बैल होती. आणि आत्ताच्या काळात जर म्हणलं तर बाबांनी एक गोष्ट सांगितली की सध्याची बैल ही देखणी आणि सुंदर जास्त आहे. तर याला एक प्रमुख कारण पण असं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जे वळू आहेत ते योग्य गाईला योग्य वळू दाखवून चांगली पैदास घेणं, यामुळे या बैलांचा म्हणजे मेहनत आणि कष्टाची जी कामे करतात त्यासोबत त्यांचा देखणेपणा, सुंदरता या बऱ्याचशा गोष्टीत देखील त्यांची वाढ होत चाललेली मंडळी. आणि आपण आता येथे आजूबाजूला बरीचशी बैल पाहतोय, तर त्या माध्यमातून आपण बरेचसे शेतकरी असतील, तरुण वर्ग असतील, कारण आता म्हणजे आत्ताच्या आपल्या पिढीमध्ये तरुण वर्गाकडे देखील खिलार बैल सांभाळण्याचं किंवा त्यांचं संगोपन करण्याचं सर्वात जास्त ओढ ही आपल्याला दिसते. दादा नमस्कार, आम्हाला तुमच्या दावणीच्या बैल कुठून आणलाय काय ती माहिती द्या आणि त्याचं कसं संगोपन करता तुम्ही? आता ही 3 बैल एकाच मालकांची आहेत, बाबांची. आता ही बैल आपण कर्नाटकमधून बी आणतो, महाराष्ट्रात बी घेतो. इथं म्हणजे जशी बैल आपल्याला पारक, जसा बैल आपल्याला आवडेल असा बैल घेतो आपण. आता हे बैलांचं तुम्ही आज सराव घेत असताना बगाडाच्या अगोदर किती दिवस हा सराव चालू असतो? 1 महिनाभर आपण महिन्यात 3-4 वेळा बैल झोपतो सरावासाठी. एरवी शेतीला बैल चालू असतात त्यामुळे जास्त नाही झोपत, 3-4 वेळा झोपतो. आता समजा एखादा नवीन आणलेला बैल त्याला सराव न देता डायरेक्ट बगाडाला झोपता येऊ शकतो का? नाही, चालतच नाही. माहिती होण्यासाठी सराव द्यावाच लागतो अगोदर. मंडळी, आता प्रत्येक जण म्हणजे ही एक गोष्ट अशी पण आहे की जेव्हा तालमीमध्ये एखादा पैलवान जातो तेव्हा त्याला सराव किंवा त्याच्या मागे मेहनत देखील भरपूर असते. तसंच आपल्या या खिलार बैलांचं देखील मंडळी आहे की अशा प्रकारचं शरीरयष्टी, धष्टपुष्टपणा हे सर्व गोष्टी येण्यासाठी त्या बैलांना व्यायाम असेल, सराव असेल हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये करायला लागतो. आणि आपण अजून एका शेतकऱ्यांकडे आलो. दादा आम्हाला तुमचं नाव सांगा आणि हा बैल कुठून आणलाय काय ती माहिती द्या. माझं नाव युवराज सयाजी गहीन, राहणार बावधनवाडा, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 9730 42 64 92. हा बैल आपण सध्या कर्नाटकमधून आणलेला आहे.
कर्नाटकमधून पुण्यात आलता. पुण्यामधून आपण आणलेला आहे. 2024चा जो पालखी सोहळा झाला त्यावेळेस महेंद्र शेठ जिंजुर्डे यांच्याकडे हा बैल होता. त्यावेळेस त्याचा नंबर लागलेला आणि तिथून आपण आणला बावधन बगाड यात्रेसाठी खास. मग आता बैल एखाद्या त्या मालकाच्या दावणीवरनं आणल्यानंतर नवीन दावणीला आल्यावर बैलाला खुराक व्यायामात काहीतरी त्याचा फरक पडत असेल किंवा मग त्या सर्व गोष्टींचा ताळमेळ आपण कसा साधतो? त्या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ असा साधला की आपण सर्वात प्रथम इथं बैलगाडीला बैल हाकून बघितला कसं चालतोय काय. नंतर मग आपण वावरातली जी फन्नी असेल नांगरणी असेल ती कामं आपण केली आणि नंतर मग बैलाला आपण बगाडासाठी तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं. आता तुम्ही पुण्यातनं बैल आणला ना, त्या मालकाच्या दावणीला पण ऑलरेडी तो तयार बैल असेल, पण इथं आल्यावर त्याच्यातली कमतरता किंवा त्याला अजून कुठल्या गोष्टीचं ट्रेनिंग देताना काही वेगळं करावं लागतं का? बैल खूप तयार होता. आणला त्यावेळेस बैल तयार होता, फक्त बैल चालू नव्हता एवढा. जसा आत्ता इथं चालतो तसा बैल तिथं चालू नव्हता. म्हणजे सिटीत झुपायला थोडी जागा हीच ना, त्यामुळं इथं आपण बैल चालू केला पूर्णपणे. सगळ्या शेती कामाला सगळ्या बैल चालू केला आणि ताकदीची कसाची काम आता बैल करतोय. आता एक गोष्ट ही विचारायची की बैलाला वैरण असेल खुराक असेल हे सगळं देत असताना त्याला व्यायाम पण तेवढाच मिळाला पाहिजे, तेव्हाच तो बनत असतो का? जेवढा व्यायाम तुम्ही द्याल तेवढं बैल खाणार, त्याची शरीरयष्टी चांगली राहते. नुसतं खायला घालून काय होत नाही, बैल चालू पण पाहिजे. ठीक आहे. तर मंडळी, एक गोष्ट या मालकांच्या माध्यमातून अजून एक आपल्या लक्षात आली की बैलाला फक्त त्याची वैरण असेल खुराक असेल या गोष्टी देऊन नाही चालत, त्याच्याबरोबर त्यांना मेहनत देखील तेवढीच द्यावी लागते. आणि ही मेहनत देत असताना आपण बऱ्याचदा म्हणत असतो आज दावणीला 1 बैल 2 बैल सांभाळणं ही साधी गोष्ट नाही. त्या बैलांचा खर्च असेल किंवा त्यामागं दिवस रात्रचे कष्ट करावे लागतात, त्यातूनच आज अशा प्रकारची सुंदर दावण तयार होत असती. मंडळी, आपण अजून पुढे माहिती पाहणार. दादा नमस्कार. आम्हाला तुमचं नाव सांगा आणि आज इथं तुम्ही जे एकत्रित जो सराव देणार आहेत तर हा सराव देण्यामागे कशा पद्धतीचं म्हणजे काय उपयोग होतो तुम्हाला बगाडाच्या दृष्टिकोनातून? मी सुशील संभाजी पिसाळ बावधन. तर हे सराव देण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस गाडा अडकतो त्यावेळेस अतिशय ताकद लागते आणि दिवस कधी नंबर येईल हा सांगू शकत नाही. बगाडामध्ये तुमचा सकाळी येईल किंवा दुपारी येईल किंवा 4 वाजता येईल आणि गाडा कुठल्या परिस्थितीत तुम्हाला भेटेल, अडकून भेटतोय का सपाटीच्या वावरात भेटतोय का बांधाला अडकून भेटतोय. त्यासाठी इतकं प्रमाणात नेट लागतं तिथं की बैलांना तिथं मारायची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी हे ट्रेनिंग अदुगर किंवा लाकडात असेल बैलगाडीला कशाला असेल त्यांना खायला तर घालायच लागते चांगल्या पद्धतीचं. 2-4 प्रकारचा रतीब किंवा 7-8 प्रकारचा रतीब बैलांना असतो आणि बैलांच्याकडून सराव म्हणजे दररोज कामाला चालू असतात कायम बैल. आता पहिल्या वेळेसपेक्षा आता पहिली बाबांना सांगितली बैल कामाला जास्त प्रमाणात होती, पण आता तसं नाही. आता ट्रॅक्टरमुळं बैलांचा वापर कमी होतोय आणि महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर देखणी बैल नव्हती, खालनंच येतात बैल. का आता आपल्याकडं गया पाळायचं प्रमाण लय कमी. आता ही जी जातीवंत बैल बरीच सर्वच बैल थोडक्यात 1-2 बैल सोडली ना आपल्या महाराष्ट्रातली, बाकी सर्व बैल. ह्याचं कारण काय आहे की खाली जातीवंत गाया पाळलेली जातात आणि वळू बी चांगली जातीवंत आहेत म्हणून खाली गाया बैल चांगली येते तिकडं आपल्याकडं. आणि आता हे बैल आणलाय आपण. आता अजून एक असं विचारायचं की आता इथल्या बैलांचं जर आपण वय जर आम्ही अंदाजे पकडलं तर कदाचित 6 दाती किंवा दाताला जुळलेले आहेत. मग बावधन बगाडासाठी 6 दाती जुळलेलीच बैल लागतात का काय वयाचं पण असं हे आहेत? आता कसं आहे, बारीक बैल असला किंवा त्याचं वय कमी असलं तर तो चालू शकत नाही किंवा तो नेट घेऊ शकत नाही तेवढ्या प्रमाणात. दुसरा असेल 4 चालतात, पण 6 बैलीच्या पुढं आता नेट राहिलं तर 6 बैलीपर्यंत नेट खूप असतं. म्हणजे तो चांगलाच बैल, बाडावच बैल किंवा अंडील बैल चांगल्या भरत दाव चालणारा बैल तिथं घातला जातो. त्याच्यामुळं बारका बैल किंवा कमी दाताचा बैल चालू शकत नाही तिथं. आता मला एक गोष्ट असं पण विचारायचं, मागाशी जसं तुम्ही म्हणलं की रानामधनं बगाड काढत असताना बगाड कुठं अडकलेलं आहे किंवा कुठल्या परिस्थितीत आहे तिथनं आपल्याला आपल्या झुपायची जर ती जागा असेल, ती जर वेळ असेल तर आपल्याला तेव्हाच झुपावं लागतं. मग समजा तिथे एखादी लई कठीण रान म्हणजे कदाचित एखादं रान ओलं पण असू शकतं ना, मग त्या दिवशी ओलं रानातनं पण काढताना जर कठीण प्रसंगात पण आपल्या बैलांनी तिथं ताकदीनेच काम केलं पाहिजे. मग तो खरा सराव आहे ना. जो सराव चांगल्या पद्धतीने देईल कुठल्याही परिस्थितीत तुम्ही गाडा काढू शकता. मग त्यावेळेस असं त्याचं कारण. आता अंदाजे बगाडाच्या दिवशी किती बैल यंदाच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळाले? ह्या वेळेस तर आता मी सराव केलाय बावधन मधला, टोटल बैल किती झाली. कालचा बैल आलेला हा 105 बैल टोटल नवीन झाली. आता जी पाळत्यात ती बी आणि नवीन बी पाळणारी बरीच तयार झाल्यात. का आता नाद लागलाय, शर्यती जसं नाद लागलाय तसं बैल पाळायचा बी. आता फुलेनगरचा बगाड असेल, सुरूरचा बगाड असेल, कवठ्याचा बगाड असेल, तिकडे बी तेवढेच प्रमाणात. बावधनमध्ये 105 बैल आली, पण तिथं नाही कमीत कमी 25, 30, 50 अशी बैल येणार आहेत आणि आलेली आहेत आज नवीन.
म्हणजे आपण मागच्या वर्षीच्या मानाने यंदाच्या वर्षी जास्त बैल आले. जास्त प्रमाणात बैल आलेत. गेल्या वर्षी काहीतरी 70 बैल आला होता, 70 ते 71 बैल. आता ह्यावेळेस वाढल्यात बैल बऱ्यापैकी. आम्हाला दादा तुमचं एकदा नाव आणि फोन नंबर सांगा. सुशील संभाजी पिसाळ बावधन, 9067 87 19 24. धन्यवाद दादा. तर मंडळी, आज आपण मालकांनी या शेतकऱ्यांनी जी माहिती दिली त्या माध्यमातून एक गोष्ट आपण पाहिली की आपण जवळपास 6 वर्ष झाले चॅनलला चालू होऊन, आणि यंदाच्या वर्षी या मालकांनी देखील इथं एक रिसर्च करत असतात की मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी बैल किती प्रमाणात वाढली, आणि त्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. खिलार संगोपनामध्ये खरं तर महाराष्ट्र सगळ्यात जास्त पुढे, आणि महाराष्ट्रातलं बावधन हे गावाचं नाव आवर्जून आपण इथं घेतलं पाहिजे. कारण बावधनला अजून एक नाव देखील म्हटलं जातं की खिलार बैलांचं गाव, खिलारचं गाव म्हणून अशी बावधनची एक वेगळी ओळख आहे. तर मंडळी, आता आपण या सरावाला सुरुवात करतो. टायरला झोपून कशा पद्धतीने ही बैलांचा सराव असतो तो पाहूया मंडळी. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.